भर वस्तीमध्ये एका घरात गॅस गळती। घरातले सगळे घाबरले, बाहेर पळाले। फायर ब्रिगेडचे जवान आले आणि घरात घुसले। पुढे काय घडलं? सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला। त्या घराबाहेर गर्दी जमली, सगळ्यांना भीती होती। फायर ब्रिगेडचे जवान आले, जीवाची बाजी लावत त्यांनी जे केलं त्याचं सर्वत्र कौतुक होतंय। साताऱ्यातील सदर बाजार परिसरात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली, पण फायर ब्रिगेडच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ केल्यानं कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालं नाही। सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास अचानक एका घरातून गॅसचा तीव्र वास येऊ लागला आणि त्यानंतर घरातील नागरिकांनी तात्काळ बाहेर पडत परिसरातील लोकांना सतर्क केलं। यानंतर सातारा नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला तातडीनं इमर्जन्सी कॉल करण्यात आला। कॉल मिळताच अवघ्या 15 मिनिटांत जवान घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी गॅस गळती होत असलेल्या सिलेंडरवर ओलं ब्लँकेट टाकून गळती नियंत्रणात आणली आणि संभाव्य स्फोटाचा धोका टळला। गॅस लिकेज झाला होता। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही घटनास्थळी पोहोचलो। त्या टायमिंगला वरती सांगितलं की गॅस लिकेज आहे। वरती गेल्यानंतर ना आम्ही यायच्या अगोदर घर मालक कोण आहे, घर मालकाचा, त्यांनी ब्लँकेटिंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो जरा चुकीच्या पद्धतीत झाला। गॅस आडवा पडला व पलीकडचा दरवाजा पूर्णपणे बंद होता। त्याला ऑक्सिजन यायला काही चान्स नव्हता, त्यामुळं गॅस फुटण्याची शक्यता भरपूर होती। मग आम्ही 2 ब्लँकेट घेतले व पूर्ण पाण्यामध्ये ओले करून पूर्ण ब्लँकेटिंग गॅसवर केलं व पूर्ण आग विझवली। शांत झाल्यानंतर बाहेर काढलेलं आहे। सगळ्या ग्रामस्थांकडून अग्निशामक दल, नगरपालिका आणि त्यांचे कर्मचारी या सगळ्यांनी प्रसंगावधान दाखवून पडदिशी सिलेंडर विझवला आणि फार मोठी होणारी घटना टाळली। याबद्दल सदर बाजारातील सर्व ग्रामस्थ आणि आमचे सर्व सहकारी यांच्याकडून मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांनी अशीच वेळोवेळी सेवा द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। आज सदर बाजार येथे नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक गॅस गळतीची दुर्घटना जी होती ती टळली। नागरिकांनी चांगल्या पद्धतीने त्वरित लवकर अग्निशामक दलाला वगैरे बोलवून फास्टमध्ये काळजी घेऊन सगळं इथलं व्यवस्थित करून घेतलं। इथं ह्या जागी येऊन पाहणी केली, सगळं व्यवस्थित आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे चांगला नागरिकांनी प्रतिसाद दिला। त्या घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा आज एक कोपा सर्व सदर बाजार ग्रामस्थांना पाहायला मिळाला आणि अग्निशामक दलाने सुद्धा वेळेत आपलं कार्य इथं येऊन करून ही आग आटोक्यात आणली। त्याबद्दल त्यांना मनपूर्वक ग्रामस्थांकडून धन्यवाद। या 15 मिनिटांच्या धाडसी ऑपरेशनमुळे मोठा अनर्थ टळला आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे काही नागरिक चुकीचे किंवा धोकादायक रेग्युलेटर वापरत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे अशा पद्धतीनं गॅसचा वापर टाळावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।